विठुराया, माझ्या बरोबर माझ्या विठुरायाला पण ओवाळाल ना? जीवा भावाचा सखा आहे तो माझा, माझ्या बरोबर माझा विठुराया पण या नवीन घरात येणार ना? ही काय मनमानी आहे? हे दळभद्री हट्ट आमच्याकडे चालणार नाहीत। ही मूर्ती माझ्या घरात येणार नाही। आई, मूर्ती नाहीये, विठुराया हा। आई म्हणायचं नाही मला, सासूबाई म्हण, सासूबाई। पण उमाई म्हणाली होती की सासू म्हणजे आपली दुसरी आई। सासूबाई, हो असं नका न करू, मी माझ्या विठुरायाशिवाय नाही राहू शकत। मी कशी येऊ विठुरायाशिवाय? त्याला पण सोबत येऊ द्या ना। बाई बाई, हद्दच झाली हो। माप नाही ओलांडलंस तर अक्कल शिकवणार तू मला? हे बघ, इथे तुझी ही मनमानी, हा उद्धटपणा चालणार नाही। हे घर माझं आहे, माझ्याच नियमांवर चालतं। तेव्हा ही मूर्ती या घरात येणार नाही, विषय संपला। अहो, तुम्ही तरी सांगा ना हो त्यांना जरा। नाही, या घरात माझ्या आईचा हुकूम चालतो आणि तुलाही तो ऐकावा लागेल सखू। ही मूर्ती या घरात येणार नाही म्हणजे नाही। पण सासूबाई, आप्पा तर म्हणाले होते की तुम्ही सगळे विठ्ठल बघतात, म्हणून आम्हाला खूप आनंद झाला होता। आणि माझे सासरे तर पंढरपूरलाच राहिलेत ना।